लाल परीला एसटीला महाराष्ट्राचे आहे ते रक्तवाहिनी समजलं जातं. मात्र याच रक्तवाहिनीचे शहरातल्या अनेक डेपोची दुरावस्था झालेली आहे आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी दौरे आयोजित केले. तुम्ही आपण सध्या पाहतोय परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांनी आता पनवेल ते खोपोली असा एसटीचा प्रवास सुरू केलेला आहे. आणि एसटी मध्ये काय लोकांना समस्या आहेत, एसटीची अवस्था काय, प्रत्येक डेपोची काय अवस्था आहे याची झाडाझडती आहे ते त्यांच्याकडून घेतली जात आहे. आणि महाराष्ट्र असेल किंवा कोकण सर्व विभागातल्या एसटीचे डेपो हे कशा पद्धतीने या ठिकाणी चकाचक आहेत, स्वच्छ आहेत ते व्हावे यासाठी ते प्रयत्न करणार. आपल्याबरोबर आहेत प्रताप सरनाईक. सर, काय म्हणाल, आता तुम्ही एसटीचा आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता गेल्या रविवारी परिवहन मंत्री पदाची जबाबदारी दिली आणि सोमवारपासून कामाला लागलो. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं फक्त ठाण्याचा दौरा करून चालणार नाही, आपल्याला महाराष्ट्रामध्ये सगळ्या आगारांचा दौरा करायचा आणि प्रामुख्याने ग्रामीण भागाचा तर सुरुवात आता पनवेल पासून केलेली आहे. पनवेल टू खोपोली आता एसटीने प्रवास करतोय, त्यामुळे त्या प्रवासादरम्यान पण सर्वसामान्य प्रवाशांना काय समस्यांना सामोरं जावं लागतं, त्यांना काय सुविधा भविष्यामध्ये हव्या आहेत, एसटी महामंडळाकडनं त्यांना काय अपेक्षा आहेत याची जाणीव करून घेणार आहे. प्रामुख्यानं सगळीकडे फिरताना मी एक गोष्ट फार प्रकर्षानं माझ्या लक्षात आली की बेसिक जी सुविधा आहे म्हणजे प्रसाधन गृह, पिण्याचं पाणी किंवा कर्मचाऱ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी, ह्या सुविधांवर मी जास्त लक्ष केंद्रित करतोय. कारण मला आठवत आहे की शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान चालू केलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी. त्याला सुरुवातीला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना बक्षिसं पण द्यायला सुरुवात केली. परंतु गेल्या 6-8 महिन्यापासून तर बघतोय की त्या योजनेचा बोजवारा उडालेला आहे आणि अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. एखादी योजना आणि ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जर चालू केली तर ती अजून त्याची जास्तीत जास्त अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. ती होत असताना दिसत नाहीये. आता पनवेलच्या एसटी स्थानकात मी बघितलं की स्वच्छतागृह योग्य नाही आहे, कर्मचाऱ्यांना पिण्याचं पाणी नाही आहे, प्रवाशांना पिण्याचं पाणी नाही आहे, कुठेतरी पाणपोळी केली आहे ती ठेकेदारांना पत्र लावून बंद केली आहे. आपल्या आरटीओच्या ज्या बाहेर रस्त्यावर जप्त केलेल्या गाड्या या आगारामध्ये आणून डंप केलेल्या आहेत. ही परिस्थिती होता कामा नये. हे काय डम्पिंग स्टेशन आहे का? आरटीओ माझंच डिपार्टमेंट आहे, पण त्यांनी दुसरी जागा बघायला पाहिजे. आणि बाहेर जप्त केलेल्या गाड्या ह्या ठिकाणी तुम्ही 2-2, 3-3 वर्ष आणून टाकताय, म्हणजे ही योग्य नाही. तिकडे प्रवाशांना उभं राहण्याची जागा नाही, बस लावण्यासाठी जागा नाही आणि तुम्ही त्या तुमच्या गाड्या आणून ठेवतात, तर त्या ताबडतोब हटवण्याचे आदेश मी दिलेले आहेत. स्वच्छतेला प्राधान्य देऊन महिनाभराच्या आत स्वच्छतागृह कशी चांगले करता येईल आणि थंड पाणी पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी गरम पाणी कर्मचाऱ्यांना कसं मिळेल या सुविधा देण्याचं आश्वासन मला आगार व्यवस्थापकाने दिलेलं आहे. सर, पनवेल एसटी डेपो आहे तो बीओटी तत्वावरती देण्यात आला होता. 5-6 वर्षाला काम पूर्ण रखडलेलं आहे. नाही, रखडलेलं आहे. त्याचं कारणही असं आहे की एव्हिएशन डिपार्टमेंटने ते थांबवलं होतं कारण हाईट रिस्ट्रिक्शन आहे आणि त्यामुळे ते उंची जास्त एअरपोर्टमुळे उंची जास्त मर्यादा आल्यामुळे ते थांबलेलं होतं. पण त्या डिझाईनमध्ये अनेक त्रुटी आहेत, चुका आहेत. मी बघितलं त्यांचं ड्रॉइंग, ते पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर पार्किंग दाखवलंय. रॅम्प असताना रॅम्पवर ह्या आपल्या जुन्या बस गाड्या चढूच शकत नाही, त्याने ते रॅम्प दाखवून वर गाड्या कशा पोहोचतील याची व्यवस्था योग्य प्रकारे केली नाही, त्याला लिफ्ट दिली नाही. त्यामुळे त्या ड्रॉइंग मध्ये बदल करावा लागेल. मी मंत्रालयामध्ये जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात त्या संदर्भात बैठकीचं आयोजन करायला माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि ती बैठक घेऊन त्यावर निर्णय घेऊ. काय होतं की आपल्या मोक्याच्या जागा आहेत सगळ्या आणि त्या मोक्याच्या जागेवर हायवेला लागून किंवा मुख्य रस्त्याला लागून ह्या जागा असल्या कारणानं कमर्शियलचे रेट फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या कमर्शियल स्पेस जास्त विकण्यासाठी डेव्हलपर किंवा बीओटी तत्वावर जे ठेकेदार आहेत ते घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे आपल्या बस गाड्या वर जातात. त्यामुळे त्यांनाही जागा मिळाली पाहिजे आणि आपल्यालाही ग्राउंड फ्लोअरला बसेस उभ्या करायला जागा मिळाली पाहिजे, असं प्लॅनिंग करावं लागणार आहे. सर, महाराष्ट्र डेपो जर आपण पाहिले, पुणे असेल, मुंबई, नाशिकला 3 स्टार 5 स्टार डेपो दिसतात, मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुरावस्था आहे संपूर्ण डेपोची. या संदर्भात आपण काय विशेष मोहीम राबवणार? म्हणूनच कारण मला कदाचित परिवहन मंत्री केलं असतात, कारण शेवटी राज्यामध्ये ते 3 पार्ट करावे लागणार आहे, शहरी भाग, तालुका स्तर आणि ग्रामीण भाग. आणि ह्या 3 स्तरावरच्या ज्या काही बस स्थानक किंवा आगार आहेत त्याचं पॅकेज करून ते बीओटी तत्वावर किंवा पीपीपी तत्वावर द्यावं लागेल. नाही तर शहरी भागाचं कमर्शियल स्पेस चांगली मिळत असल्या कारणानं डेव्हलपमेंट होईल, परंतु ग्रामीण भागातले मधले आगारांची दुरावस्था कायमची तशीच राहील असं होता कामा नये. त्यामुळे त्यावर धोरणात्मक निर्णय मी पुढील महिन्यामध्ये घेणार आहे. सर, ही लाल परी आहे जी रक्तवाहिनी समज होतं गाव खेड्यातली, आपण बसेसची काय संख्या वाढवणार आहोत का कर्मचारी संख्या वाढवणार? कर्मचाऱ्यांची पण संख्या वाढवणं गरजेचं आहे
बसेसची पण संख्या आम्ही वाढवतोय, पण त्याचबरोबर इलेक्ट्रिक बस आम्ही घेण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करतोय. सुमारे ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे 25 आणि 26 ह्या 2 वर्षामध्ये आम्ही किमान 5,000 तरी बसेस आमच्या ताफ्यामध्ये दाखल होतील आणि त्या जास्तीत जास्त 12 मीटरच्या असतील, म्हणजे मोठ्या बसेस असतील, जेणेकरून 50च्या वर प्रवासी त्या ठिकाणी बसू शकतील अशा बसेस घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. शेवटचा प्रश्न, ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसंदर्भातले आहे ते बीजेपी शिवसेनेमध्ये चढावड सुरू आहे. नाही, बिलकुल चढाओढ नाही हो. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे त्रिमूर्ती सरकार अतिशय चांगल्या प्रकारच्या योजना आणतायत, चांगलं काहीतरी ह्या राज्याला देण्याचा प्रयत्न करतायत आणि पालकमंत्री पदाची चढाओढ बिलकुल नाहीये. तर तुम्हालाही कल्पना आहे की ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या 10 ते 12 वर्षापासून या जिल्ह्याचा कायापालट केला, भरघोस मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. मलाही काही लोकांनी विचारलं की तुम्ही पालकमंत्री होणार का? मी स्पष्टपणे सांगितलं की ज्या माणसाकडे चांगलं व्हिजन आहे, ज्या माणसानं या आपल्या जिल्ह्याला काहीतरी दिलेलं आहे, त्याच माणसाला म्हणजे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनाच पालकमंत्री करावं, जेणेकरून ह्या ठाणे जिल्ह्याचा जास्त विकास होईल आणि मला खात्री आहे की पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे साहेब स्वीकारतील. नक्कीच आपण पाहतो की हे होते परिवहन मंत्री आणि राज्यातले आहेत ते डेपो आपण सुधारणा असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर येत्या 1-2 वर्षामध्ये जवळपास 5,000 इलेक्ट्रिक बसेस या रस्त्यावरती धावणार अशा प्रकारचा शब्द त्यांनी दिलेला आहे. विनायक पटेल, एबीपी माझा, पनवेल, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.